नमस्कार पुरीनो, बरे आहेसा का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज पालकची पुरी बनवणार आहे. हे बघा, मी ताजा ताजा पालक आणलाय. आपण पुऱ्या बनवूया ह्याच्या. मुलं खात नाहीत ना भाजी, मग आपण पुरी करूया. पुऱ्या खातात मग आनंदाने. चला करूया. आपण काय काय घेतलं याला दाखवते तुम्हाला. हे बघा पुरीनो, मी काय काय घेतलंय. 1 वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतले, चवीपुरतं मीठ घेतले, 4-5 पाकळ्या लसणाचे घेतलेत, अर्धा चमचा ओवा घेतला, 1 चमचा जिरं घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 4 मिरच्या घेतल्यात. तर आपण करूया पुरीची तयारी आता. हे बघा पुरू, आपण पालक 2-3 वेळा धुवून घेतला आहे. आता आपण चिरून घेऊया. बघा पूर्ण आपण चिरून घेतला, जरा मोठा मोठाच आहे. आपण मिक्सरला लावायचं. आता हे 1 चमचा जिरं टाकायचं. मिरच्याचे असे तुकडे करायचे म्हणजे लगेच बारीक होते. 4 मिरच्या टाकूया. हे 4 लसणाच्या कुड्या टाकूया. हे बघा कोथिंबीर स्वच्छ धुतल्या मी. कोथिंबीर टाकूया. आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. आपण पालक मिक्सरला आता बारीक करून घेतलाय. आपण आता पीठ मळूया. हे बघा मोठी 1 वाटी गव्हाची घेतली आम्ही. चला आपण आता मळून घेऊया. अर्धा चमचा ओवा घेतलाय. हे चवीपुरतं मीठ घेतले. हे बघा पालकचं आपण लागलं तसं बघत मळायचं. पीठ किती मावतं एवढं ह्याच्यात बघायचं. मुलांना खूप आवडते ते ह्या पुऱ्या. भाजी खात नाही ती, मग काय करायचं, हे असं करून काहीतरी घालायचं त्यांना. मुलांना डब्याला पण दिलं तर चालते. शाळेत खाते ते आवडीनं एकामेकाच्या नादानं. हे असं घट्ट चपात्यावानी मळून घ्यायचं. सगळं छान मळून घेऊया आपण आता. बघा मुलीनो, आपण हे पीठ कसं मळून घेतले छान. आता 10 मिनटं हे भिजवून घेऊया. पीठ भिजलंय आपलं. आपण पुऱ्या लाटून घेऊया सगळ्या. आता मोठा गोळा घ्यायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. मोठ्या मोठ्या जाडच लाटायच्या म्हणजे छान फुगते ते. घेऊया आपण सगळ्या करून आता अशा. हे बघा पुरीनो, काय काय पिठात तीळ घालते ते बायका, पण माझ्याकडे थोडे तीळ आहेत म्हणून मी आता वरून आपले थोडे असे लावणार आहे. नुसते छान दिसायसाठी. हे बघा असे आपण थोडे लावायचे छान दिसायसाठी. असं जरा लाटणं फिरवलं की जाम बसते ते. छान दिसते का नाही पुरी आपली. पोरं अगदी आवडीनं खाणार. कशाची आहे कळणार बी नाही त्यांना, पालकची आहे का कशाची आहे. आणि तीळ त्याला छान दिसते ती वर. आता सगळ्या करून घेऊया अशा. बघा पुरीनो, झाले आपल्या पुऱ्या लाटून. आता आपण तळून घेऊया. चला तेल ओतूया. कढईत आपली कडलंय. आपण आता पुऱ्या तळून घेऊया. कशी फुगली आपली पुरी. किती मस्त झाले बघा. कलर किती छान आलाय. त्या गवळ्या भाजायच्या अशा कलर येईपर्यंत, म्हणजे आतपर्यंत कच्ची राहत नाही. कारण या जाड लाटलेले असतात ना आपण. हे बघा आपली पुरी कशी छान तळली. आपण आता सगळ्या आता अशाच तळून घेऊया, काढून घेऊया. बघा मुलीनो, कशा आपल्या पुऱ्या छान झाल्यात. पालकच्या छान झाल्यात का नाही. मुलं खात नाहीत ना भाजी म्हणून आपण केलेत पुऱ्या. मुलीनो, झालं आपलं पुरी ताट तयार. तुम्ही भाजी बरोबर पण पुरी खाऊ शकता, खोबऱ्या चटणी बरोबर बी पुरी खाऊ शकता, दह्याबरोबर बी खाऊ शकता, सॉस बरोबर बी मुलांना दिली तरी पुरी छान आवडते. झालं आपले ताट तयार छान पुरीचं. ही बघा आपली पालकपुरी किती छान झाली. तुम्ही पण करा. तुम्हाला आवडली असली माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.